जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणवस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो आहोत. बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच तुम्हाला फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्ह्यू मध्ये पाहता येतील. प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. सराव टेस्ट सोडवा पैकीची पैकी गुण मिळेपर्यंत सराव टेस्ट वारंवार सोडवा. त्यांना अनलिमिटेड वेळात तुम्हाला सोडता येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची लिंक आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. त्याचे लिंकचा उपयोग शिक्षक, पालक, नातेवाईक, मित्र सर्वजण करू शकतात. PDF स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. त्याचा प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आपणास देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पहा, या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअपच्या चॅनलला फॉलो करा, त्याचीही लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. युट्यूब चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात किंवा आपण ज्या दिवशी जॉईन झालो तिथून पुढचेच मेसेज आपल्याला पाहायला मिळतात. टेलिग्रामवरती पहिल्यापासूनचे सर्व लिंक, सर्व मेसेज तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करणं खूप गरजेचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला असता असं आम्हाला जाणवलं की 5,000 ते 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आम्ही युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी, चौथी आणि पाचवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओचा, या शैक्षणिक साहित्याचा जास्तीत जास्त वापर करावा ही आमच्या शाळेच्या वतीने नम्र विनंती. पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. पहा, भाषा विषयामध्ये आपल्याला 4 उतारे, 20 प्रश्न आणि 25 गुण येणार आहेत. ते पैकीचे पैकी मिळवण्यासाठी बाजारातून आपण कोणत्याही प्रकारचं पुस्तक खरेदी करतो ते केलंच पाहिजे. चला विद्यार्थी मित्रांनो, भाषा विषयाच्या अभ्यासासाठी आम्ही घेऊन आलो आहोत 200+ PDF उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड तासिका तुमच्यासाठी. चौथी आणि पाचवीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही आमची शाळेची नम्र विनंती. मी सोमीनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक 148 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतारावर आधारित सराव चाचणी क्रमांक 148 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उतार्यांचा अभ्यास करून 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. अगदी खात्रीशीर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला एवढंच करायचंय, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचंय, टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचंय. व्हॉट्सअपच्या डिस्क्रिप्शन मध्ये ज्या लिंक आलेल्या आहेत त्या सोडवायच्या आणि पैकीची पैकी गुण घ्यायचे. तर चला, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 148 स्क्रीनवर शेअर केला आहे. उतारा काळजीपूर्वक वाचा आणि या उतारावरील 5 प्रश्नाचे उत्तर आपल्या बरोबर द्यायचे आहे. वाचून झाल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. अभिनंदन वैष्णवी. चला, वैष्णवीचं वाचून झालं आहे. चला, ज्यांचं वाचून झालंय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
अगदी सोपा उतारा पहा. लहानपणीचा अनुभव लेखक आपल्या या उतार्यामध्ये मांडतात. पहा, लोक किती निगेटिव्ह बोलतात आणि आपण आपले काम सोडून देतो. आपण आपलं काम सोडलं नाही पाहिजे, आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. क्षितिजा खाडे वाचून झालंय. सृष्टी गांधाळ, ओम सोनवणे, चला तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप छान. चला मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावर आपला एकही प्रश्न चुकणार नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 148. मी जवळजवळ 6 वर्षाचा होतो. म्हणजे लेखक त्यांचा अनुभव, लहानपणीचा अनुभव लिहून दाखवला आहे आपल्याला. मी जवळजवळ 6 वर्षाचा होतो. एकदा मी एक पुस्तकात एक सुंदर चित्र पाहिले. ते एक घनदाट जंगलाचे चित्र होते. मी जंगलाविषयी विचार केला आणि एक जंगली प्राण्याचे चित्र काढले. ते मी एका मोठ्या माणसाला दाखवले आणि त्यांना विचारले, तुम्हाला याची भीती वाटते का? पण त्याने मला विचारले, भीती कुणाला? उगाच एखाद्या हॅटला का भीती वाटेल? मी काही हॅटचे चित्र काढले नव्हते. हॅट म्हणजे टोपी. पहा, माझ्या दृष्टीने तर तो एक हत्ती होता, पण मोठ्या माणसांना ते समजले नाही. त्यापैकी एकाने मला सल्ला दिला, चित्र काढायचं सोडून दे. त्यापेक्षा भूगोलात, गणितात किंवा व्याकरणाचं लक्ष घाल. म्हणून तर मी चित्र काढायचं सोडून दिलं. म्हणून तर मी एक महान कलावंत नाही बनू शकलो. पहा, लहानपणी त्या लेखकाला चित्राची आवड होती. त्याला मोठा होऊन चित्रकार झाला असता, परंतु लहानपणीच मोठ्या माणसाने त्याचं म्हणणं खोडून काढलं. तू चित्र काढायचं सोडून दे ना, अभ्यास कर दुसऱ्या भूगोलाचा, गणिताचा, व्याकरणाचा. आणि त्याने सुरुवातीला हत्तीचं चित्र काढलं होतं आणि त्याने एक मोठ्या माणसाला दाखवलं, तर मला म्हणला, हत्तीचं भीती वाटते का? तर त्या माणसाने त्याची चेष्टा केली. त्याला हत्तीऐवजी टोपी म्हणला, हॅट म्हणला. आणि मला हॅटला कोणी घाबरत असते का? वेडायस का तू? हे का नाही? म्हणजे त्याचं लहानपणी अगदी निगेटिव्ह बोलून खच्चीकरण झालं. त्याच्यामुळं त्याला चित्र आवडत नाही. त्याला अक्षदा थोरवे, पूनम कंदिले, अभिनंदन, तुमचं वाचून झालंय. खूप छान. चला उतारा क्रमांक 148 मधील पहिला प्रश्न पहिला. मुलाने चित्र काढले होते. मुलाने कशाचं चित्र काढलं होतं पहा? पर्यायी जंगलाचे, पर्याय बी प्राण्याचे, पर्याय सी मुलाचे आणि पर्याय डी हॅटचे. पहा, मुलाने कशाचं चित्र काढलं होतं? तिसऱ्या ओळीमध्ये याचं उत्तर. ओळ क्रमांक 3 काळजीपूर्वक वाचा. वैष्णवी सोनवणे बी उत्तर, क्षितिजा खाडे बी उत्तर, वैष्णवी तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर. तिसरी ओळ काळजीपूर्वक वाचा आणि उत्तर टाका, जेणेकरून तुमची उत्तरे चुकणार नाहीत. आपल्याला परीक्षेमध्येही याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे, याच पद्धतीने सोडवायचा आहे. प्रश्न पहिला. मुलाने चित्र काढले होते कशाचे? पर्याय ए जंगलाचे, पर्याय बी प्राण्याचे, पर्याय सी मुलांचे, पर्याय डी हॅटचे. योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न पहिला. मुलाने चित्र काढले होते. क्षितिजा खाडे बी उत्तर, वैष्णवी बी उत्तर, ओम बी उत्तर, प्रशांत बी उत्तर. चला, ओम, प्रशांत, वैष्णवी ओळ क्रमांक सांगताय, तुमचं अभिनंदन. प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर आहे प्राण्याचे चित्र काढले होते. बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अगदी योग्य उत्तर बी उत्तर. खूप खूप छान, तुमचं अभिनंदन. क्षितिजा खाडे ओळ क्रमांक सांगते, अभिनंदन क्षितिजा. प्रश्न पहिल्याचं योग्य उत्तर पर्याय बी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. सृष्टी अभिनंदन. चला तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. भीती हा आहे एक काय आहे पहा? भीती हा एक आहे काय आहे? भीती आणि क्वेश्चन मार्क दिलाय बघा तिथं. म्हणजे भीती आणि क्वेश्चन मार्क आणि एकेरी अवतरण चिन्ह दिलंय. त्यामुळे त्या भीती या शब्द हा नेमका काय आहे? पर्याय ए हा एक प्रश्न आहे, पर्याय बी हे एक विधान आहे, पर्याय सी
ही एक विनंती आहे आणि पर्याय डी हा एक हुकूम आहे. पहा त्याच्यामध्ये प्रश्न चिन्ह पण दिलंय, त्याच्यामुळे उत्तर चुकणं अशक्य. आपल्यासाठी अगदी सोपं करून ठेवलं होतं त्यांनी. एकेरी अवतरण चिन्हामध्ये वैष्णवी सोनवणे ए उत्तर, ओम सोनवणे ए, प्रशांत सानप ए, पूनम कर्डिले ए उत्तर, क्षितिजा खाडे ए उत्तर. खूप छान. भीती आणि क्वेश्चन मार्क याच्यावरून आपल्याला समजतं किती पर्याय ए उत्तर बरोबर आहे. सृष्टी गंधाळ ए उत्तर. चला खूप खूप अभिनंदन. ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न दुसरा, भीती या शब्दाचं आहे पर्याय ए प्रश्न. ए उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. पहा पूनम कर्डिले लाईव्ह ताशिका कर, कट करून परत जॉईन कर, जेणेकरून लाईव्ह ताशिकाला जॉईन होशील. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवर. जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा झाला असता. जर मोठ्या माणसाने चित्र काढू नकोस असा सल्ला दिला नसता तर तो मुलगा मोठ्यापणे काय झाला असता. पहा पर्याय ए भूगोलाचा तज्ञ, पर्याय बी गणित तज्ञ झाला असता, पर्याय सी कलावंत झाला असता आणि पर्याय डी व्याकरण तज्ञ झाला असता. जर त्या मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर तो मुलगा काय झाला असता. योग्य उत्तर शेवटच्या वळीमध्ये उत्तर त्याचं. वैष्णवी सोनवणे सी, ओम सोनवणे सी, प्रशांत सानप सी. चित्र काढायचं सोडून दे असा सल्ला दिला तर म्हणून तर मी महान कलावंत बनू शकलो नाही. खूप अभिनंदन. ओम, प्रशांत, वैष्णवी तुमचं खूप अभिनंदन. उत्तरही टाकले, ओळख क्रमांकही टाकले. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तिसरा, जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर तो मुलगा झाला असता. योग्य उत्तर पर्याय सी. सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. सृष्टी गंधाळ, क्षितिजा खाडे सी उत्तर. तुमचं खूप खूप अभिनंदन. सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला तुमचं अभिनंदन. सृष्टी शेवटच्या मध्ये तुमचंही अभिनंदन सृष्टी. चला विद्यार्थी मित्रांनो, सी उत्तर अगदी बरोबर. तो मोठ्यापणे चित्रकार झाला असता, मोठा कलावंत झाला असता, परंतु मोठ्या माणसाने त्याला चित्र काढायचे सोडून द्यायचा सल्ला दिला, त्याच्यामुळे तो मोठा कलाकार होण्यापासून दुरावला. तुमच्यासाठी चौथा प्रश्न, मुलाने चित्र काढायचे का सोडून दिले. त्या लेखकाने म्हणजे त्या लहानपणी 6 वर्षाचा असताना त्या मुलाने चित्र काढायचं का सोडून दिलं. पर्याय त्याला हाच सल्ला मिळाला होता, पर्याय बी त्याला गणित तज्ञ व्हायचं होतं, पर्याय सी त्याच्यापाशी वेळ नव्हता, पर्याय डी चित्र काढणे फार आवडत होते. चला योग्य उत्तर टाईप करा. त्या मुलाने चित्र काढायचं सोडून दिलं होतं. का सोडून दिलं होतं बा. त्याला चित्र काढायचं सोडून द्यायचं त्याला कोणीतरी सल्ला दिला होता, सल्ला मिळाला होता. पर्याय बी त्याला गणित तज्ञ व्हायचं होतं मोठ्यापणे, म्हणून त्या चित्र काढायचं सोडून दिलं. त्याच्यापाशी वेळच नव्हता चित्र काढायला, त्याच्याकडे वेळच नव्हता म्हणून त्याने चित्र काढायचं सोडून दिलं होतं. आणि शेवटचं चित्र काढणं फार आवडत होतं, त्याला चित्र काढणं फार आवडत होतं म्हणून त्या मुलाने चित्र काढायचं सोडून दिलं होतं. योग्य उत्तर टाका. वैष्णवी ए उत्तर देते, ओम ए उत्तर, क्षितिजा खाडे ए उत्तर, प्रशांत सानप ए उत्तर. चला खूप खूप अभिनंदन तुमचं. ए उत्तर अगदी बरोबर. त्याला चित्र काढायचा सल्ला, त्याला हाच सल्ला मिळाला होता की तू चित्र काढायचं सोडून दे. खूप खूप अभिनंदन. चौथ्या प्रश्नाचं ए उत्तर प्रशांत सानप ए उत्तर. तुमचं खूप खूप अभिनंदन. तुमचं अगदी योग्य उत्तर. प्रश्न पाचवा, सुंदर याचा विरुद्ध अर्थाचा शब्द. सुंदर याचा विरुद्ध अर्थाचा शब्द, याचं उत्तर उतार्यामध्ये शोधायचं नाही. आपल्याला समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, लिंग, वचन सर्व पाठ करायचं आहे. हा प्रश्न पाचवा, सुंदर याचा विरुद्ध अर्थाचा शब्द काय आहे. पर्याय ए व्यवस्थित, पर्याय बी लाडका, पर्याय सी आकर्षक आणि पर्याय डी कुरूप. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न पाचवा, सुंदर याचा विरुद्ध अर्थाचा शब्द काय. योग्य उत्तर चला प्रशांत सानप डी उत्तर, वैष्णवी सोनवणे डी, ओम सोनवणे डी, अनुष्का थोरवे चौथ्या प्रश्नाचे उत्तर देते. पाचव्या प्रश्नाचे उत्तर टाक.
पूनम कर्डिले पाठीमागे आहे, 5व्या प्रश्नाचं उत्तर टाक. चला क्षितिजा खाडे डी उत्तर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोण आजही उत्तर चुकलेलं नाही, तुमचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न 5वा, सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे कुरूप. चला डी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 148 येथे पूर्ण केला आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमचं खूप खूप अभिनंदन. अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन केलं नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, युट्यूबच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. थँक्यू सो मच. येथे आपण थांबूया. ताशिका येथे आपण थांबवतोय. मित्रांनो, भेटू पुढच्या तासिकेमध्ये. थँक्यू सो मच.